नमस्कार मैत्रिणींनो, तर मला आले आहे नवरीचे ब्लाऊज स्टिच करण्यासाठी. तर बघा हे आरी वर्कचे ब्लाऊज आहेत 3 ते 4 आणि हे आता मी कट करून घेतलेत. याची स्टिचिंग तुम्हाला लाईव्हमध्ये किंवा व्हिडिओमध्ये बघायला भेट. तर श्री स्वामी समर्थ. मी दीपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या छोट्याशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू. मी सांगू शकत नाही कारण की खूप अर्जंट आणि लगनसराई चालू झाली आता. तर मग भरपूर असे ब्लाऊज मला स्टिचिंगसाठी आले. तर मी ही क्लिप तुम्हाला कटिंगचीच व्हिडिओची दाखवत आहे. तर इथं बघा आता बराच टाईम झालेला आहे, 11:15 इथं झालेले आहेत बघा. तर इथं माझ्या एवढ्या ब्लाऊजच्या मी कटिंग करून घेतलेल्या आहेत. हे कमीत कमी 7-8 ब्लाऊज मी इथं कट करून घेतलेत आणि प्रचंड पाठीचा त्रास होतोयच, पण करणं तर जरुरी आहे. तर मग ह्या पद्धतीने तरीसुद्धा इकडं बाकी आहेत ब्लाऊज. आता याच्यातले ही क्लिप बऱ्याच दिवसाची घेतलेली आहे. याच्यातले काही ब्लाऊज बरेच शिवून झालेले आहेत आणि काही शिवायचे बाकी आहेत. तर इथं मशीनवरती बघा आता मी काढून ठेवलेले होते हे ब्लाऊज. तर हे सगळे मी कट करून घेतलेत. आत्ता तुम्हाला दाखवलंच त्याप्रमाणे पूर्ण ब्लाऊज मी कटिंग करून घेतलेत. आणि त्यानंतर आता इथं साड्या आल्या होत्या पिको फॉलसाठी सुद्धा आणि अर्जंटचे सुद्धा ब्लाऊज. आता हे स्टिच करावं का ते स्टिच करावं काहीच समजत नव्हतं. तर असो. तर आपलं चॅनल झालं मोनोटाईज. तर मग आपल्याला जायचं होतं श्री स्वामी समर्थाला अक्कलकोटला, असं मी बऱ्याच ताईंना म्हटले. तर मग आता ताई म्हणते, ताई तुमचं चॅनल तर मोनोटाईज झालं पण मग तुम्ही गेल्या का नाहीत? तर काही घरातले प्रॉब्लेम असतात त्यामुळं मग काही लवकर जाणं झालं नाही. पण जाणार तर आहेच, नक्कीच जाणार आहे मी. आणि आज मग आजचा आहे गुरुवार. तर ही क्लिप बऱ्याच दिवसाची आहे, मी गुरुवारी तुम्हाला शेअर करत आहे. तर 2-3 दिवस झाले लाईव्हसुद्धा आपली येत नाही. तर म्हटलं मैत्रिणींना व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं की 1-2 दिवस आपली लाईव्ह आली नाही, पण आता आपली लाईव्ह कंटिन्यू चालू होईल किंवा चॅनलवर सुद्धा व्हिडिओ येत राहतील. तर बघा आता हा बुधवारची क्लिप आहे बघा. ही साड्या पिको फॉलला भरपूर अशा साड्या आलेल्या आहेत. खूप सुंदर अशी साडी पाहू शकता तुम्ही इथं, किती छान आहे. अशा मला बऱ्याच साड्या अशा पिको फॉलसाठी सुद्धा आल्यात. आणि जी ताईची मला मदत राहत होती, माझ्या बहिणीची, हुकं लावण्यासाठी, तुरपाई करण्यासाठी किंवा अस्तर जोडण्यासाठी, तर तिच्या घराचं चालू आहे काम. तर मग आता तिचीसुद्धा मला मदत नाही. तर एकटीच्याच याच्यावरती मला हे सगळं करावं लागतं आहे. त्यामुळं ताईंनो थोडं लाईव्हला मी ब्रेक दिलेला आहे आणि चॅनलवर पण व्हिडिओ जरा कमी येतात. तर हे सगळं कामाचा लोड थोडासा कमी झाला की मग मी नक्कीच आपले व्हिडिओ कंटिन्यू चालू करणार आहे. आणि ज्या ताईंना मी असं आश्वासन दिलं होतं की तुम्हाला छान पद्धतीने शिकवेल, तर ते कुठं खोटं नाही. तर मी शिकवणारच आहे आणि थोडा वेळ लागेल पण मी शिकवेल तुम्हाला. असं नाही की मी बोलून गेले आणि तुम्हाला व्हिडिओ पण येत नाही, लाईव्हला पण येत नाही, असं समजू नका. तर चॅनलवर जे काही व्हिडिओ छोटे मोठे येतात तर ते नक्कीच बघत जा. तर आज गुरुवारचं मला जायचं आहे स्वामी समर्थाच्या केंद्रात. तर अक्कलकोटला जेव्हा जाणं होईल तेव्हा तर आपण जाणारच आहे, पण असं एक स्वामीचं दर्शन घेऊन आणि स्वामीचा आशीर्वाद घेऊन आपण यावं असं मला काहीतरी मनात वाटलं. आजचा गुरुवार आहे आणि संकष्टी चतुर्थीसुद्धा आहे. तर मग इथं रात्री ह्या सगळ्या साड्यांना मी फॉल जोडले. अर्ध्या साड्यांना जोडून झाले होते 4-5 साड्या. मग गुरुवारी दुसऱ्या दिवशी आज मी राहिलेल्या जोडून घेतल्यात. खूप सुंदर असं वर्क ह्या साड्यांवरती आहे. खूप छान छान मार्केटमध्ये आता साड्या आलेल्या आहेत पहा, बऱ्याच प्रकारच्या. आणि ज्या माझ्याकडे साड्या आहेत त्याचे मला ब्लाऊज पण शिवून होईल स्वतःसाठी आणि साड्यांचा सुद्धा पिको फॉल नाही. कुठं जायचं नावच नाही कारण की घरातलं काम आटपतच नाही. ब्लाऊज टेलरिंगचं काम असं आहे की घर सुटणं खूपच मुश्किल राहतं. एक सण गेला की दुसरा सण येतोच आणि सणसूद झाली की लगनसराई झाली की परत सणसूद कोणती ना कोणती चालू होतीच. तर घरातून बाहेर निघायला काही चान्सच भेटत नाही. ज्या टेलर मैत्रिणी आहेत त्यांना तर खूप छान पद्धतीने माहीतच असेल. तर इतक्या साड्यांना मला आता फॉल लावायचे. तर इथं पूर्ण कटाया मी ते जे आरी वर्कचे ब्लाऊज होते त्या करून घेतलेले आहेत. आणि झालं असं की आज या सगळ्या साड्या आपल्या फॉल जोडून झालेल्या आहेत बघा. 1 2 3 4 5 6 ह्या 6 साड्या आणि ह्या इकडं 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 16 17 साड्या ह्या. आणि आता याला तुरपाया करायच्या राहिलेल्या आहेत पण मशीन
झाला असा, आज जे काल आरीवर्कचे ब्लाऊज मी कट करून घेतले होते रात्री, तर आज आपली मशीन दिलेली आहे रिपेरिंगसाठी. तर काय झालं आहे, मशीनचं सेटलचं प्रॉब्लेम आलं आहे, तर मग मशीन दिलेली आहे रिपेरिंगसाठी. आणि इकडे हे ब्लाऊज बघा शिवून ठेवलेत मी वरच्या साईडला. आणि भरपूर अशा बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने किती ब्लाऊजच्या कटाया मी इथं करून घेतलेल्या आहेत. हे बघा भरपूर असे ब्लाऊज मी कट करून ठेवलेत, पण मशीनच नाही आहे. आजच्या दिवसात 1 2 3 ब्लाऊज तरी झाले असते. किती भरपूर अशा कटाया करून ठेवल्यात, पण मशीन दिलेली आहे रिपेरिंगसाठी. आता संध्याकाळी आले की स्वयंपाक वगैरे झाला की बसले असते मशीनवर, पण मग मला आजचा दिवस हिरी पण गेला. तर मला जायचं आहे स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या दर्शनासाठी, आणि मग तिथून पुढं आपण कामाला सुरुवात करणार आहे. तर मंदिरात गेल्याच्या नंतर ते तुम्हाला मी समोर दाखवतेच. आणि चला मग आता भेटूया नंतर मंदिरात गेल्याच्या नंतर. दाखवते मी फुलं घेतली. पोरी साखर पण